झेडपीसाठी शिंदे सेनेची स्वबळाची तयारी, महापालिकेतील यशानंतर भाजपला शह देण्याची रणनीती. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत झालेली फसगत लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत ऐनवेळी महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढत देणाऱ्या शिंदे सेनेने आता ग्रामीण भागातही स्वबळाचा शड्डू ठोकला असून सर्व तालुक्यांमधून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपला सध्या बहुमतासाठी एका जागेची गरज असून काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीकडे काठावरचे बहुमत आहे. अशा स्थितीत शिंदे सेनेच्या 2 जागा किंग मेकर ठरलेल्या आहेत. महापौर निवडीत आमची भूमिका निर्णायक असेल असे सांगून जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. महापालिकेतील अनुभवातून बोध घेत ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा तसा प्रकार घडवू नये यासाठी सज्ज रहा असा आदेश पक्षाने कार्यकर्त्यांना दिलेला आहे. प्रत्येक तालुक्यातून सक्षम उमेदवारांशी चर्चा सुरू करण्यात आलेली आहे. युतीच्या निर्णयाची वाट न पाहता सर्वत्र निवडणुकीची तयारी पूर्ण करून उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना जिल्हा नेतृत्वाने दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो आहे आणि याबाबत जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी म्हटलं आहे की सांगली महापालिका निवडणुकीत ऐनवेळी रिंगणात उतरूनही आम्ही 2 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिलेली आहे. भाजपकडे काठावर बहुमत असल्यामुळे आमची भूमिका निर्णायक आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महापालिकेप्रमाणे ऐनवेळी आमची फसगत होऊ नये, आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी सुरू ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.